आज निफ्टीमध्ये मॉर्निंगमध्ये व्होलॅटिलिटी होती, पण दिवसभर साइडवेजच बघायला मिळाली. मी सुद्धा 3 ट्रेड घेतलेले होते. त्यामध्ये 2 ट्रेडमध्ये एसएल झाले, एका ट्रेडमध्ये प्राइसच्या आसपास क्लोजिंग आलेला आहे आणि डे 5000च्या लॉसमध्ये क्लोज केलेला आहे. कशा पद्धतीने ट्रेड घेतलेले होते चला आपण चार्टवर बघूया. ही होती माझी इंट्राडे स्कॅनरनुसारची वॉच लिस्ट. त्यातील पहिला स्टॉक सिलेक्ट केला होता डिलिव्हरी. यावर जर बघितलं तर डेली टाइम फ्रेमवर बघा एका स्ट्रॉंग ब्रेकआउट आलेला आहे रेजिस्टन्स झोनचं. 5 मिनिटावर जर बघितलं तर सपोर्ट झोनच्या अगदी वरती स्टॉक ट्रेड करत होता, त्यामुळे बाईंग साईडला ट्रेड घेतलेला होता, पण यामध्ये स्टॉप लॉस हिट झाल्याने प्राइसच्या आसपास क्लोजिंग आलेला आहे. दुसरा स्टॉक जर बघितला तर तो होता केपीआर मिल. हा होता सेलिंग साईडला. यावर जर बघितलं तर एका रेजिस्टन्स झोनच्या स्टॉक खाली ट्रेड करत होता. एका सपोर्ट झोनचं सुद्धा 2 दिवसाच्या ब्रेकडाऊन आलेलं होतं. एंट्री थोडी फार लेट झालेली होती. प्राइसच्या आसपास यामध्ये सुद्धा क्लोजिंग आलेलं दिसून येते. तिसरा स्टॉक होता JSW स्टील. यावर जर बघितलं तर 5 मिनिटावर एका रायझिंग वेज पॅटर्नचं फॉर्मेशन होत होतं. त्याचं ब्रेकडाऊन सुद्धा काल आलेलं होतं आणि स्टॉक सुद्धा निगेटिव्ह प्राइस ऍक्शन मॉर्निंगमध्ये तयार करत होता, त्यामुळे ट्रेड घेतलेला होता सेलिंग साईडला. यामध्ये स्टॉप लॉस हिट झालेलं दिसून येते. तर अशाच डेली अनालिसिस लर्निंगसाठी आपल्या पेजला काय करा, फॉलो करा. आपल्या मित्रांच्या सोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करा.